सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 5 चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिलं चरित्र आहे प्रज्ञासागरा स्वयं ईश्वरत्व सूचन। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आम्ही स्वतः ईश्वर आहोत असं प्रज्ञासागराला सांगितलेलं आहे। कसं सांगितलं? एक संस्कृत श्लोक आहे, तर तो संस्कृत श्लोक जो आहे त्याचं उच्चारण स्वामींनी केलेलं आहे। तर त्या संस्कृत श्लोकाचा अर्थ काय, तो श्लोक कसा आहे हे तुम्हाला पहिल्या लीळेमध्ये समजणार आहे। दुसरी लीळा आहे 14 आसन बाईसांचा कंटकू फेडणे। स्वामींनी बाईसांचा कंटकू म्हणजे काटा, फेडला म्हणजे काढून टाकला। तिसरं चरित्र आहे आजच्या ज्ञान सत्रातील देवाते कुमहात्मा म्हणणे। स्वामींनी रामदेवाला कुमहात्मा असं म्हणलेलं आहे। का स्वामी कुमहात्मा असं म्हणले रामदेवाला? असं काय केलं त्या रामदेवाने हे आपल्याला तिसऱ्या चरित्रामध्ये समजणार आहे। चौथं चरित्र आजच्या ज्ञान सत्रातील आहे उपलंब श्रवणे देवा बुद्धी नाशानुवादू। जे उपालंब स्वामींनी ऐकलं, उपालंब श्रवणे देवा बुद्धी नाशानुवादू म्हणजे जे निंदा त्या रामदेवाने केली ती निंदा स्वामींनी ऐकली आणि त्यावर स्वामी म्हणतात की याचा बुद्धीचा विनाश झालेला आहे। नेमकं रामदेव असे काय म्हटले आणि रामदेवाने काय म्हटलं हे स्वामींना कसं कळालं हे आपल्याला चौथ्या चरित्रामध्ये समजणार आहे। आजच्या ज्ञान सत्रातील 5वं आणि अंतिम चरित्र आहे वृद्धा संगम आऊ पुष्टी आरोहण। स्वामी वृद्धा संगमला जाण्यासाठी निघालेले आहेत आणि आऊसांच्या पुष्टी म्हणजे पाठीवर आरोहण केलेलं आहे, म्हणजे स्वामी बसलेले आहेत। तर असे 5 चरित्र तुम्हाला आजच्या ज्ञान सत्रामध्ये ऐकायला मिळणार आहेत। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञान सत्र नक्कीच आवडणार आहे। हे 5ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भर्तृहरीने तयार केलेल्या श्लोकाचा मतितार्थ काय, किंवा त्या श्लोकामधून एक महत्वाची गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली, ती गोष्ट म्हणजे कोणती? त्यांचा जो अनुभव त्यांनी सांगितला त्या अनुभवापैकी एक महत्वाचा अनुभव त्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे। तर तो अनुभव कोणता किंवा ते विचार त्यांचे कोणते आहेत असा हा प्रश्न होता। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय? बऱ्याच आपल्या वासनिकांनी भर्तृहरीला ज्ञान नव्हतं याचाच उल्लेख केलेला आहे। परंतु मला एक सांगायचं आहे, त्या भर्तृहरीची चांगली बाजू जी आहे ते पण आपण लक्षात घेतली पाहिजे। किती सुंदर एक श्लोक त्यांनी आपल्याला सांगितला। असे 100 श्लोक आहेत, वेगळे वेगळे त्यामध्ये अर्थ आपल्याला प्राप्त होतात। त्या श्लोकाचे वेगळे ज्ञान त्या अर्थातून आपल्याला प्राप्त होते, तर तेही आपण शिकलं पाहिजे। काही वासनिकांनी अशी कमेंट केली की भर्तृहरीने आपल्याला हे सांगितलं की कितीही देवधर्म केला, कितीही आपण स्मरण ध्यान केलं तरी ईश्वर प्राप्त होत नाही किंवा संसार आपल्याकडून सुटत नाही। तर हे उत्तर चुकलेलं आहे। असा अर्थ त्यामध्ये नाही की भर्तृहरी म्हणतात तुम्ही कितीही देवाचं स्मरण करा तुम्हाला संसारापासून मुक्ती होणार नाही। तर ज्यांनी कोणी अशी कमेंट केलेली आहे कृपया त्यांनी त्यांची चूक सुधारून घ्यावी। कारण कसं असते, दुसरे कोणी आपले चॅनलचे दर्शक ते कमेंट वाचतील आणि त्यांना असं वाटेल की हा अर्थ आहे का, तर तो अर्थ चुकलेला आहे, त्याला एडिट करा तुम्ही आणि अपलोड करा, पुन्हा अपडेट करा त्याला। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या YouTube चॅनलमध्ये। आजच्या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 527 प्रज्ञासागरा स्वयं ईश्वरत्व सूचन। स्वामींनी प्रज्ञासागराला स्वतः सांगितलं की आम्ही ईश्वर आहोत। असं देव कुठेही म्हटले नाही, परंतु प्रज्ञासागराचा काय अधिकार असावा ते देवाला माहिती। परंतु या प्रज्ञासागरला देव स्पष्ट म्हणतात की आम्ही ईश्वर आहोत। बघूया नेमकं स्वामी कसं सांगतात, कोणता संस्कृतचा श्लोक स्वामी सांगतात। गोसावियांसी प्रतिष्ठानी नागनाथी अवस्थान। स्वामींचं अवस्थान पैठण येथे नागनाथाच्या मंदिरामध्ये होतं। एक वेळ गोसावियाच्या दर्शना प्रज्ञासागर संन्यासी आले। स्वामींच्या दर्शनाला एकदा प्रज्ञासागर नावाचे संन्यासी आले। तेही दंडवते केली श्री चरणा लागले। त्यांनी स्वामींना दंडवत केले, पायाही पडले। तेही गोसाविया ते पुसले जी गोसावी कवण काई। त्या प्रज्ञासागर संन्याशाने विचारलं की देवा की गोसावी कवण काई। प्रज्ञासागरांनी विचारलं की स्वामी कोण आहेत, काय आहेत, असा प्रश्न त्यांनी केला। सर्वज्ञ मितले नाहम मनुष्यो नच देव यक्षो।
न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूप. स्वामींनी हा संस्कृत श्लोक इथे उच्चारलेला आहे. अन्य संप्रदायामध्ये हा श्लोक आलेला आहे. तर तोच श्लोक स्वामींनी इथे या संन्याशाला सांगितलेला आहे. काय म्हणतात स्वामी? नाहम मनुष्यो, न म्हणजे नाही, अहम म्हणजे मी. काय नाही? तर मनुष्य नाही मी. पुन्हा देव म्हणतात नच देव यक्षो, आम्ही देवही नाही यक्षही नाही. न ब्राह्मण, आम्ही ब्राह्मण नाही. क्षत्रिय म्हणजे आम्ही क्षत्रियही नाही. वैश्य म्हणजे आम्ही कोणते वैश्यही नाही. जे व्यापार करतात, खरेदी विक्री वगैरे, त्याला वैश्य म्हणतात. व्यापारी लोकांना वैश्य म्हणतात. शूद्रः, आम्ही शूद्रही नाही. न ब्रह्मचारी, आम्ही ब्रह्मचारीही नाही. ब्रह्मचारी नाहीत म्हणजे देव संसारी आहेत असा अर्थ कृपया कोणीही करू नये. मनाने काही अर्थ लावू नका. न ब्रह्मचारी, स्वामी म्हणतात आम्ही ब्रह्मचारीही नाही. न गृही वनस्तो, ना आम्ही गृहस्थ आहोत. आम्ही गृहस्थ धर्मही अंगीकारलेले नाहीत. भिक्षुर्न चाहम, आम्ही भिक्षुही नाही. निजबोध रूप, आम्ही कसे आहोत? आमचं जे स्वरूप आहे, निज म्हणजे आमचं स्वतःचं स्वरूप कसं आहे? बोध म्हणजे एकदम ज्ञानवान आमचं स्वरूप आहे. आम्ही ज्ञानी आहोत असं स्वामी इथे स्पष्ट सांगतात. ऐसे गोसावी म्हणितले असे देव म्हणतात. मग ते म्हणू लागले, मग संन्यासी म्हणायला लागले ते प्रज्ञासागर, जीजी तरी काही गोसावी परमेश्वरू होती. संन्यासी म्हणतात जीजी, मग तुम्ही काय परमेश्वर आहात का? तरी आजी आमुचे जन्म सुफळ झाले. स्वामी ते मान्य करतात आणि ते संन्यासी म्हणतात खरंच आज आमचं जे जन्म आहे ते सुफळ झालेलं आहे. या जन्मामध्ये येऊन आम्हाला जे काही प्राप्त व्हायला पाहिजे होतं ते फळ आम्हाला प्राप्त झालेलं आहे. जे गोसावियांचे श्रीचरण देखिले, स्वामींचे श्रीचरण मला पाहायला मिळाले आणि त्यामुळे मी धन्य झालो. जी जी गोसावियांचे ज्ञान कवनासी होय. जी 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 स्वामींचं ज्ञान, परमेश्वराचं ज्ञान कोणाला होते? सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात किंकर धर्मी वर्ते तयाचे निसकळाचेही संदेह तुटती. जो व्यक्ती किंकर धर्मी वर्ततो, जो दास म्हणून परमेश्वरापाशी वर्ततो, किंकर म्हणजे काय? दास, सेवक, अशा धर्माने जो वर्तन करतो परमेश्वरापाशी, त्याचे सगळेही संदेह तुटतात. परमेश्वरापाशी म्हणा, एखाद्या स्थानापतीपाशी म्हणा, आश्रमात म्हणा, मार्गात म्हणा, तिथे गेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने किंकर धर्माने वर्तन केलं पाहिजे. नाहीतर काही अशी मोठ्या घरचे लोक असतात, त्यांना असं वाटते आम्ही मंदिरात गेलो म्हणजे आपण त्या पुजाऱ्यावर किंवा त्या मंदिरामध्ये किंवा त्या आश्रमामध्ये मार्गामध्ये जे कोणी साधू संन्यासी आहेत त्यांच्यावर आम्ही उपकार करत आहोत का? अशा आविर्भावामध्ये काही लोक चालतात. त्यांची इच्छा अशी असते की या लोकांनी आमची सेवा करावी. स्वामी इथे काय म्हणतात? आपल्या सर्वांना काय संदेश देतात स्वामी? की आपण जिथे कुठे मार्गात गेलो, आश्रमात गेलो, स्थानापतीपाशी गेलो, तर तिथे आपण सेवा भावाने वर्तन केलं पाहिजे. आपण सेवक आहोत परमार्गाचे या भावनेने वर्तन केलं पाहिजे. तर सकळाचेही संदेह तुटतील. तुमच्या मनातील संदेह देव आपोआप नाश करतील. कारण तुमचा अहंकार नष्ट झाला. आणि जिथे अहंकार नाही तिथे परमेश्वर म्हणतात की ज्ञानाचा अंकुर निर्माण होतो. तुम्ही तिथे सेवाभावाने राहता, मग तुम्हाला आपोआपच तिथे ज्ञान प्राप्त होते. आपोआप म्हणजे एकदम अचानक होते असं नाही म्हणत मी. तर तुमच्या सेवाभावाला पाहून कुणीतरी साधू, संन्यासी, संत तुम्हाला काही 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगतील आणि त्या 4 ज्ञानाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यानंतर त्या 4 ज्ञानाच्या गोष्टीपासून तुम्हाला 100 गोष्टी समजतील आपोआप. कारण की तुमच्या ठिकाणी श्रद्धा तशी आहे, भावना तशी आहेत. तर तुमच्या मनातील सकळ संदेह नष्ट होतील तुमच्या मनामध्ये सेवाभाव असेल तर. त्यामुळे मनामध्ये सेवाभाव असणं महत्वाचं आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. जे काही गुरुद्वारे असतात शिखांचे, तिथे लोक जे चप्पल उचलतात, चप्पल घरमध्ये करोडपती अरबपती घरचे लोक असतात. तिथे सेवा करण्यासाठी ते स्वतःच्या 4-4, 5-5 कोटीच्या गाडीमध्ये येतात. मग मर्सिडीज असेल, लॅम्बोर्गिनी असेल, जे काही त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, करोडो रुपयाचे मालिक, अरबो रुपयांचे मालक जे करोडो रुपयांच्या गाड्यामध्ये हिंडतात, त्या लोकांना तिथे गुरुद्वाऱ्यामध्ये जाऊन सेवा करावीशी वाटते. कारण सेवाभावामध्ये काय सामर्थ्य आहे ते त्यांना कळालेलं आहे. तर असा सेवाभाव असला पाहिजे तर आपल्या जीवनाचा उद्धार आहे. तो म्हणे तो अर्थू तैसाची होय. पुढे स्वामी काय म्हणतात? त्या व्यक्तीने जो अर्थ तुम्हाला सांगितला, ज्याने सेवाभावाने सेवा केली, ज्याने ज्ञानार्जन केलं, त्या माणसाने जर काही 4 गोष्टी देवाधर्माच्या सांगितल्या तर तो अर्थ तसाच होतो असं स्वामी म्हणतात. एवढं त्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य येते. आणि आनंदे दुमदुभी. मग याचा आनंद कोणाला होतो बरं? स्वामी म्हणतात परमेश्वराला आनंद होतो. जर एखादा व्यक्ती असा सेवाभावाने वर्तन करत असेल, त्याने ज्ञान प्राप्त केलं आणि मग साहजिकच आहे परमेश्वराला वाटते आता याने ज्ञान प्राप्त केलं, एवढा सेवाभाव आहे याच्यामध्ये, अहंकार नाही, तर नक्कीच आता पुढे आचरण चांगलं करणार आणि आचरण चांगलं केल्यानंतर हा माझ्या
स्वरूपी पावन होणार. आणि ज्यावेळेस हा जीव आता स्वरूपी पावन होणार आहे त्यावेळेस आनंदे दुमदुभी म्हणजे परमेश्वराला आनंद होतो. ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या माणसाच्या घरी मुलगा जन्माला येतो बऱ्याच वर्षानंतर, तर त्याला किती आनंद होतो. बँड लावतो, ऑर्केस्ट्रा लावतो, डीजे लावतो. त्याप्रमाणे परमेश्वरालाही आनंद होतो आणि जणू काही परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी नगाडे वाजत आहेत असा हर्षोल्लास परमेश्वराला होतो. तर आता तुम्ही सांगा मला, परमेश्वराला आनंदित होण्याची काही गरज आहे का हो? आपण काही परमेश्वराला काही लाख 2 लाख करोड 2 करोड रुपये देणार आहोत का तिथे गेल्यावर? अहो, आपणच त्या परमेश्वराचा आनंद घेणार आहोत. परंतु परमेश्वराला आनंदित होण्याची काय गरज आहे? तर हे परमेश्वर इथे आनंदित होतात. यावरून आपल्याला हेच लक्षात येते की परमेश्वर हे खरंच आपली माऊली आहे. परमेश्वर ही आपली आई आहे, बाप आहे. जे काही आहे ते सर्व परमेश्वर आहेत, कारण त्यांना आनंद होत आहे. तर असे ते परमेश्वर आहेत. आणि आपण अशा परमेश्वराला सोडतो आणि प्रपंचाच्या पाठीमागे लागतो. म्हणजे तुम्ही विचार करा, आपण स्वतःला काय म्हणवून घेतलं पाहिजे? काय म्हणवून घेण्याच्या लायकीचे आहोत आपण? विचार करा थोडा यावर. तर असा तो परमेश्वर आहे. त्या परमेश्वराला आनंद होतो. आनंद होण्यामागचं एक दुसरे कारण असं आहे, परमेश्वराला असं वाटते की मी जो संकल्प केलेला आहे की या सकळ जीवांना मी आनंद देणार, त्यापैकी एक जीव आनंदाला पात्र झाला, इथे माझा संकल्प कुठेतरी पूर्ण होत चाललेला आहे, म्हणूनही परमेश्वराला आनंद होतो. एवढे मोठे परमेश्वर आहेत तरी पण संकल्प सोडलेला आहे, एक ध्येय ठेवलेला आहे परमेश्वराने, आणि त्या ध्येयाकडे परमेश्वर निरंतर कार्यरत असतात. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी निरंतर कार्य चालू आहे परमेश्वराचं. आणि म्हणून आपल्याला या परमेश्वराच्या कार्यावरून हे लक्षात घेतलं पाहिजे की आपणही जीवनामध्ये कोणतं तरी ध्येय ठेवलं पाहिजे, एक टार्गेट ठेवलं पाहिजे. तेवढं टार्गेट अचीव्ह झालं की लगेच संसाराला तिलांजली द्यायची आणि परमेश्वराकडे वळायचं. आणि आपल्या जीवनातलं सर्वात मोठं टार्गेट परमेश्वर ठेवलं पाहिजे आपण, कारण परमेश्वराने टार्गेट आपल्याला ठेवलेलं आहे. परमेश्वर म्हणतात की माझं टार्गेट हा जीव आहे, या जीवाला मला ईश्वर प्राप्ती करून द्यायची आहे. तर तुम्ही सांगा मला, एवढा मोठा परमेश्वर जर या जीवाचं टार्गेट ठेवतो की या जीवाला मला ईश्वर प्राप्ती करून द्यायची आहे, तर मग या जीवानेही टार्गेट ठेवलं पाहिजे की हा ईश्वर आहे आणि या ईश्वराला मला प्राप्त करून घ्यायचं आहे. तर परमेश्वरालाही कुठेतरी चांगलं वाटेल. त्यामुळे लक्षात असू द्या, आपल्या जीवनातलं टार्गेट काय असलं पाहिजे, गोल काय असला पाहिजे आपला. जे परमेश्वराच्या मनातलं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. एवढं गुह्य इथे देवाने सांगितलेलं आहे ज्ञान. जर सरळ सरळ तुम्ही वाचत गेला तर तुम्हाला काय अर्थ समजणार नाही. तर त्या परमेश्वराच्या वाक्याच्या एकदम खोलीमध्ये आपल्याला जावं लागते, एकदम डीप जावं लागते. त्यावेळेस असे अर्थ आपल्याला समजतात, त्यावेळेस हे अर्थ आपल्याला ऐकायला मिळतात. आणि असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि अजून जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे भविष्यामध्ये असे ज्ञानवर्धक व्हिडिओ जे येणार आहेत ते तुमच्यापर्यंत अविरतपणे पोहोचत राहतील. आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर असं समजून घ्या की तुम्ही स्वतःच ज्ञानाचा दरवाजा बंद केलेला आहे, कारण मग अविरतपणे तुम्हाला हे व्हिडिओ मिळू शकणार नाहीत. आणि तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या घरचे दरवाजे उघडे राहावेत ज्ञानासाठी, तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळत राहतील. उत्तरार्ध लीळा क्रमांक 528. चौबारासन बाईसांचा कंटकू फेडणे. एक चौबाऱ्याचं ठिकाण होतं. चौबारा म्हणजे एक पाय विहीर, ज्याला आपण बारवही म्हणतो. तिथे देवांचं आसन होतं. बाईसांच्या पायात काटा मोडला होता. मग स्वामींनी तो काटा काढला. चौबारा आसन झाले तो बाईसे मागिलाकडून कुंटिते आली. स्वामी समोर चालत होते, त्या पाय विहिरीपाशी म्हणजे बारवपाशी देव बसले. मागणं बाईसा आल्या चालत चालत, परंतु लंगडत लंगडत बाईसा येत होत्या. सर्वज्ञ म्हटले, बाई कुंटिते असा का? स्वामी म्हणतात, बाई लंगडत लंगडत काय येत आहात तुम्ही? बाबा काटा मोडला. बाईसा म्हणतात, बाबा पायामध्ये काटा मोडलेला आहे. सर्वज्ञ म्हटले, बाई या हे तुमचा काटा फेडिल. स्वामी म्हणतात, बाई या इकडे, आम्ही तुमच्या पायातला काटा काढू. परमेश्वर असे नाही म्हटले मी परमेश्वर आहे आणि भक्ताच्या पायाला मी हात का लावू. तर काय लक्षात येते स्वामींच्या या वाक्यावरून? स्वामींच्या मनामध्ये बिलकुल अहंकार नाही. परमेश्वर हे भक्ताची सेवा करायलाही तयार असतात, हे लक्षात असू द्या. परंतु भक्ताचं समर्पण तसं पाहिजे. स्वामी म्हणतात, बाई या इकडे, आम्ही तुमचा काटा काढतो. ना बाबा, बाबा करवी काटा कैसा फेडवू. बाईसा म्हणतात, बाबा देवाकडून कसं काय काटा काढून घ्यावा बरं मी, हे चुकीचं आहे. सर्वज्ञ म्हटले, या काटा फेडू ये. स्वामी म्हणतात, बाई तसं काही नाही, तुम्ही भक्त आहात आमचे, आणि भक्ताची सेवा जर परमेश्वराने नाही करायची तर कुणी करायची? या इकडे, आम्ही तुमचा काटा काढतो. मग गोसावी तयाचा काटेनी काटा फेडिला. मग स्वामींनी पण एक काटा घेतला तिथे पडलेला. मग बाईसांच्या पायातील काटा स्वामींनी इथे काढलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, परमेश्वर पण भक्ताच्या पायाला हात लावायला तयार आहेत. परमेश्वर भक्ताचा पाय हातात घेतात आणि त्या पायातला काटा काढतात. हे असं कधी घडू शकते? जर बाईसासारखं समर्पण आपलं असेल परमेश्वराच्या ठिकाणी, तर परमेश्वरही मागे पुढे नाही पाहणार तुमचे कष्ट दूर करण्यासाठी.
अहो परमेश्वराकडे एवढे गुण आहेत जे शब्दामध्ये मी तुम्हाला सांगू शकणार नाही. हे जे पृथ्वी आहे, या पृथ्वी एवढा जर कागद तयार केला आणि मेरू पर्वताची जर लेखणी केली तरी पण आपण परमेश्वराचे गुण लिहू शकणार नाहीत. एवढे गुण परमेश्वराचे आहेत. परंतु मला दुःख कधी कधी असं वाटते की हे जीव कसे काय देवाला सोडतात आणि अधोमुख होतात आणि त्यांना संसारच गोड वाटतो, नरक त्यांना चांगले वाटतात, परंतु परमेश्वराचं पद नकोसं वाटते आणि मग पाप रूप कर्म वारंवार हा जीव करत जातो. धन्य वाटते कधी कधी या जीवांची तर मला. तर अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या परमेश्वर अवताराने बाईसांच्या पायातील काटा फेडलेला आहे, काटा काढलेला आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 529. देवा ते कुमहात्मा म्हणणे. स्वामी रामदेवाला कुमहात्मा असं म्हणतात. तर पाहूया नेमकं स्वामी या दादोसाला कुमहात्मा असं का म्हणतात. एक वेळ देवी आपुला ठाई भक्तजनाप्रती म्हणितले. एक वेळ रामदेव असंच बसलेले होते, त्यांच्याजवळ स्वामींजवळचे काही भक्तजन आलेले होते. तर त्या स्वामींच्या भक्तजनांना हा दादोस काय म्हणतो, गोसावी माझे शिष्य चाळविले. स्वामींनी माझा शिष्य परिवार चाळवला म्हणजे स्वतःकडे ओढून घेतला. ते येऊनी भक्तजनी गोसावी पुढा सांगितले. ते येऊनी म्हणजे ते जे भक्तजन दादोसापाशी होते ते भक्तजन स्वामींपाशी आले आणि स्वामींना सांगितलं भक्तजनांनी. गोसावी ऐकिले. स्वामींनी ऐकून घेतलं दादोस काय म्हणत आहे. मग म्हणितले तो काय गा महात्मा, तो कुमहात्मा किंगा. स्वामी भक्तजनांना म्हणतात तो काय महात्मा आहे का, तो कुमहात्मा आहे. आता वास्तविक पाहता हा दादोस म्हणजेच स्वामींचा शिष्य होता. मग आता गुरुलाच असं म्हणावं का या दादोसाने. तर असा हा दादोस होता आणि दादोस असा म्हटला म्हणून देव म्हणतात तो काय महात्मा नाही, तो कुमहात्मा आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 530. उपालंब श्रवणे देवा बुद्धिनाशानुवादू. उपालंब श्रवणे. उपालंब म्हणजे निंदा. जे निंदा दादोसाने केली ते निंदा स्वामींनी ऐकली आणि मग स्वामी म्हणतात देवा बुद्धिनाश म्हणजे या रामदेवाच्या बुद्धीचा नाश झालेला आहे असा देव अनुवाद करतात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असं भक्तजनांना म्हणतात. इथे काहीतरी वेगळी निंदा केलेली आहे. तुम्हाला असं वाटेल आता मागच्या चरित्रात तर आपण पाहिलं निंदा केलेली, परंतु या चरित्रामध्ये जी निंदा केली दादोसांनी ही वेगळी आहे. कशी निंदा केली समोर पाहूया. एक वेळ भक्तजने दादोसापासून गोसावियाच्या दर्शना निघाली. काही भक्तजन दादोसापासून निघाले स्वामींच्या दर्शनासाठी. तया ते देवी पुसले तुम्ही के जात असा. त्या भक्तजनांना दादोसांनी विचारलं का हो तुम्ही कुठे निघालात. तेही म्हणितले. भक्तजन म्हणतात आम्ही द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळा गोसावियांच्या दर्शना जातो. ते भक्तजन म्हणतात आम्ही द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळांच्या दर्शनाला जात आहोत. तेथ का जात असा. रामदेव म्हणतो तिथे का चालले तुम्ही. तेथ काही असे. दादोस म्हणतो त्या चांगदेव राऊळांपाशी आता काही एक राहिलेलं नाही. तया ते एक विद्या होती ते आम्हा झाली. आता ते रीते ठेले. काय म्हणतो दादोस. अहो त्या चांगदेव राऊळांकडे एक विद्या होती, यक्षिणीची वयस्तंभिनी विद्या होती. ते विद्या आम्हाला झाली आणि त्यामुळे आता ते रिकामे झाले. त्यांच्या जवळील विद्या आम्हाला प्राप्त झाली, आता ते रीते ठेले म्हणजे रिकामे झाले. आता तेथ काहीची नाही. आता त्या चांगदेव राऊळांपाशी काहीच नाही, तिथे जाऊ नका तुम्ही. ऐसे तिन्ही वेळा वारिले. 3 वेळा त्या भक्तजनांना जाण्यापासून थांबवलं दादोसाने. तरी ते दर्शना आलेची. तरी पण ते भक्तजन स्वामींच्या दर्शनाला आले. गोसावियांशी भेटी झाली. मग प्रसंगे अवघे दादोसांचे सांगितले. स्वामींची आणि त्या भक्तजनांची भेट झाली आणि मग प्रसंगावधान पाहून थोड्या वेळाने काहीतरी विषय निघाला. विषय निघत दादोसांचा विषय निघाला आणि मग दादोसांनी काय म्हटलं ते सर्व भक्तजनांनी सांगितलं की चांगदेव राऊळांपाशी आता काही राहिलेलं नाही, त्यांची विद्या माझ्याजवळ आहे, माझ्याजवळ थांबा तुम्ही, असं दादोस आम्हाला म्हटला. ते ऐकोनी गोसावी हास्य केले. स्वामी ते ऐकतात आणि हसतात. सर्वज्ञ म्हटले आम्हापासून जे विद्या झाली ते तेने आणि का निरूपिली तरी काही तो रिता ठेला. स्वामी म्हणतात आमच्यापासून जे विद्या त्याला झाली त्या विद्येचं निरूपण त्याने दुसऱ्या लोकांना केलं तर तो दादोस काय रिकामा झाला का त्याने दुसऱ्याला निरूपण केलं म्हणून. एवढं तर त्याला समजायला पाहिजे. पोरू ये तुलेही नेने. त्या दादोसाला एवढंही ज्ञान नाही, एवढीही माहिती नाही. पोरू बुद्धिमंतू नव्हे. त्या पोराला काही बुद्धी नाही, बुद्धिहीन आहे तो दादोस. सुनिया जरी बुद्धी असे तरी ते जिव्हा पाणी पिये तैसा महात्मा. स्वामी म्हणतात जर कुत्र्याला अक्कल असती तर त्याने जिव्हेने पाणी पिलं असतं का. नाही. तसं या महात्म्याचं म्हणजे या दादोसाचं झालेलं आहे असं स्वामी म्हणतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 531. वृद्धा संगम आऊ पुष्टी आरोहण. स्वामी पैठणमधून निघालेले आहेत. चौबाराच्या ठिकाणी बसले थोडे वेळ. तिथे स्वामींनी बाईसांच्या पायातील काटा काढला.
मग स्वामी चोबाऱ्याहून निघालेले आहेत. मग गोसावी चोबाराहुनी विजय केले. स्वामी वृद्धासंगमकडे निघालेले आहेत. चोबाऱ्याहून देव निघाले, कारण की चोबाऱ्यापाशी देव थोडा वेळ बसले होते. तिथून देव निघाले कुणीकडे? वृद्धासंगमकडे जाण्यासाठी. वृद्धासंगमाचा मार्गी उभे ठेले. वृद्धासंगमकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर देव उभे राहिलेले आहेत. सर्वज्ञ म्हटले नायका हे तुमची पाठीवरी बैसोनी वृद्धासंगमा जाईल. स्वामी म्हणतात बाई, कुणाला म्हणतात? औसाला म्हणतात, नायको हे तुमच्या पाठीवरी बैसोनी वृद्धासंगमा जाईल. आम्ही तुमच्या पाठीवर बसून वृद्धासंगमाला जाणार आहोत. हो काजी स्वामी जगन्नाथा. औसा म्हणतात काही हरकत नाही, बसा माझ्या पाठीवर. माझं सौभाग्य आहे, माझं दैव उदयाला आलं की स्वामी माझ्या पाठीवर बसून प्रवास करणार. मग औसी कासवडा दाटीला, परवंटू दाटीला. मग गोसावी आरोहण केले. व्यवस्थित कपडे बांधून घेतले औसांनी, कारण आता जास्त मेहनतीचं काम करायचं आहे म्हणून. पदर वगैरे व्यवस्थित कमरेभोवती गुंडाळून घेतला, आवळून बांधला. मग गोसावी आरोहण केले. स्वामी त्यांच्या पाठीवर बसले. मग ती चालो लागली. मग औसा चालायला लागल्या. गोसावी नावेक भारू स्वीकरिती. स्वामी थोडं वजन जास्त वाढवायचे आणि म्हणती जी जी स्वामी जगन्नाथा लघुत्व स्वीकरी जोजी. बापुडा नायकू दाट तू असे जी. मग औसा म्हणायच्या की बाबा थोडस वजन कमी करा. जी जी स्वामी जगन्नाथा लघुत्व स्वीकरी जोजी, म्हणजे वजन तुमचं थोडं हलकं करा, कारण तुमचं वजन खूपच वाढलेलं आहे. कारण स्वामींनी सामर्थ्याने वजन वाढवलं होतं भक्ताची परीक्षा पाहण्यासाठी. औसा म्हणतात मला त्रास होत आहे. म्हणजे त्रास म्हणजे काय, तर फार त्रास होत नव्हता, तर नायकू दाट तू असे म्हणजे माझा श्वास दाटत आहे. साहजिकच आहे, वजन वाढल्यानंतर माणसाचा श्वास दाटतो चालत असताना. जर आपल्या डोक्यावर वजन आहे, एकदम 50 किलोचं पोतं आहे, तुम्ही चालायला लागले तर आपला श्वास जो आहे तो दाटतो. तर इथे औसांच्या पाठीवर वजन होतं, स्वामी बसलेले होते आणि मग श्वास दाटत आहे औसांचा, आणि म्हणून औसा म्हणतात की जी जी वजन थोडं हलकं केलं तर चांगलं होईल. आणि गोसावी लघुत्व स्वीकृती आणि लगेच स्वामी वजन कमी करायचे सामर्थ्याने. ऐसे वृद्धासंगम वेरी विजय केले. असे देव वृद्धासंगम पर्यंत आले. मार्गी गोसावी लोकांचा ठाई त्रिविधता स्वीकारली. रस्त्याने येत असताना स्वामींनी त्रिविधता स्वीकारलेली आहे. म्हणजे काय? अनुकूल, प्रतिकूल, उदास असे तिन्ही लोक तयार झाले. काही लोक अनुकूल होते, ते अनुकूलच राहिले. म्हणायचे स्वामींची लीळा किती छान चालू आहे, त्या औसाला किती छान अवसर दिलेला आहे, एवढी मोठी सेवा त्या औसांच्याकडून करून घेत आहेत देव. असं जे अनुकूल होते ते लोक म्हणायला लागले. जे प्रतिकूल होते ते म्हणायला लागले अरे काय माणूस आहे का बाईंच्या पाठीवर बसून चालत आहे. आणि जे उदास होते ते म्हणत आहेत जाऊ द्या, त्यांचं ते काही करू, आपल्याला काय करायचं. तर अशी अनुकूल, प्रतिकूल, उदासीनता अशी तिन्ही स्वीकार केलेली आहे देवाने. गोसावी वृद्धासंगम वेरी विजय केले. देव पोहोचले वृद्धासंगमला. तेथ गोसावी उतरले. तिथे देव उतरले. गुंफे अवस्थान झाले आणि देव तिथे गुंफेमध्ये राहायला लागले. तर अशा प्रकारे हे पाचही चरित्र स्वामींचे तुम्हाला नक्की आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे, स्वामींनी बाईसांच्या पायातील काटा स्वतः काढला. या लीळेमधून आपल्याला काय लक्षात येते? मी तुम्हाला काय सांगितलं या संदर्भामध्ये, आणि इथे तुम्हाला परमेश्वराचा कोणता गुण दिसून आला, तुम्हाला काय आवडलं नेमकं या चरित्राचं हेही सांगा. आणि देवाचा कोणता गुण दिसला तुम्हाला हेही सांगा. हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. ह्या लीळेपासून समोरील ज्या काही लीळा आहेत त्या लीळा थोड्या लोकांच्या दृष्टिकोनातून क्षेपक आहेत, आणि म्हणून त्या लीळा मी आपल्या चॅनलवर अपलोड करणारच आहे. मी काय कोणाला घाबरणारा नाही, आपल्या चॅनलवरच अपलोड होणार आहेत ते चरित्र. परंतु ह्या लीळा अशा आहेत की ज्यांची दृढ श्रद्धा आहे परमेश्वरावर त्या व्यक्तींनीच लीळा ऐकाव्यात ह्या. नाहीतरी स्वामींनी जशी अनुकूल, प्रतिकूल आणि उदासीनता हे त्रिविधता स्वीकारलेली आहे, त्याचप्रमाणे आपल्या महानुभाव पंथामध्ये पण आपले काही साधू संत पण प्रतिकूल झाले त्या चरित्राच्या विषयी. जे काही समोर चरित्र आहेत ते काही अनुकूल आहेत, काही उदास आहेत. आपल्या महानुभाव पंथामध्ये पण अशी त्रिविधता आता निर्माण झालेली आहे, जी की शोकाची बाब आहे. परमेश्वराच्या लीळा पण यांना व्यावहारिक दृष्ट्या चांगल्या वाटत नाहीत, असे काही साधू संतांचे मला फोन आलेले आहेत. तर मलाही काही वादविवाद करायचा नाही. आतापर्यंत आपल्या या चॅनलवर कोणत्याही वादाचा विषय आलेला नाही. आणि जे काही प्रतिकूल लोक आहेत, उगच देणं न घेणं त्यांच्या हाती आपण कोलीत कशाला द्यायचं. उगच वादविवाद, मग ते फोन, मग भानगडी, मग या चॅनलवर असं दिलं तसं दिलं, हे झालं ते झालं, त्या वादामध्ये नको. मला माझी ऊर्जा वादामध्ये बिलकुल वाया घालवायची नाही. तर काहीतरी विधायक कार्य झालं पाहिजे माझ्याकडून, त्यासाठी मी सदोदित कार्यरत असतो. आणि त्याच दृष्टिकोनातून जर विचार केला तर मला यत्किंचितही कोणासोबत वादविवाद करायचा नाही. आणि म्हणून हे तर असो, आता पाहूयात आपण
कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. आणि कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भर्तृहरीने तयार केलेल्या श्लोकामधून आपल्याला काय शिकायला मिळते, त्याचं तात्पर्य काय, मतितार्थ काय. तर त्या श्लोकाचा मतितार्थ एक महत्वाचा असा होता, जो की मलाही भावला आणि प्रत्येक जणाला तो भावायलाच पाहिजे. मोजके काही असे आपले दर्शक आहेत ज्यांनी नेमका तोच अर्थ कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलेला आहे. तो अर्थ असा आहे की हे जे विषय उपभोग आहेत, या विषय उपभोगांना आपण भोगलं नाही, तर या विषय उपभोगांनीच आपल्याला भोगून टाकलेलं आहे, अशी परिस्थिती आपली झालेली आहे, असं त्या विक्रमादित्यचे जे मोठे भाऊ भर्तृहरी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हे 2078 वर्षापूर्वी होऊन गेले. 278 वर्षापूर्वी नाही, 2078 वर्षांपूर्वी हे राजे होऊन गेलेले आहेत. म्हणजे येशू ख्रिस्त जन्माला येण्यापूर्वी हे राजे होऊन गेले आपल्याकडे. परंतु विक्रमादित्याचं जे विक्रम संवत आहे ते 2078 चालू आहे सध्या. तर साधे राजे लोक आपले एवढे हुशार होते, एवढे ग्रंथ लिहायचे. तुम्ही विचार करा, आपली भारतभूमी किती श्रेष्ठ आहे, किती पवित्र आहे, की या भारतभूमीवर ईश्वर अवतार घेतात. कोणता दूत किंवा कोणता मुलगा देवाचा असा अवतार घेत नाही, स्वयं परमेश्वर अवतार धारण करतात. नाहीतर मग काही लोक म्हणतात की अमक्याचा प्रेषित आला, संदेशवाहक आला, अमक्याचा मुलगा आला, तमक्याचा मुलगा आला. तसं आपल्याकडे काही नाही, सरळ ईश्वर अवतार घेतात. हे एवढं महत्व या भूमीचं आहे आणि आपण दैवाचे भाग्याचे आहोत की या भारतभूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड